वनिताने तिच्या माहेरी फोन लावला आणि हसतच काही महिन्यांपूर्वी लग्न करून त्यांच्या घरात आलेल्या तिच्या बहिणीबद्दल आईला विचारू लागली. आई, बहिणीचं काय चाललंय? तिकडून तिची आई म्हणाली, काय सांगू तुला आता, खरंच घोर कलियुग आलाय बघ. तुझी वहिनी वेगळी चूल मांडायची म्हणते, तिला वेगळं किचन पाहिजे. आजकालच्या सुना त्यांच्या सासू सासऱ्यांना त्यांच्यासोबत का ठेवत नाहीत कुणास ठाऊक. त्यांना आपल्या सासू सासऱ्यांना 2 वेळची भाकरी द्यायची म्हटलं तरी जीवावर येते आजकाल. त्यासाठीच तर तुझ्या दादाला घेऊन बाजारात गेली आहे नवीन संसारासाठी सामान सुमान आणायला. वनिताची आई शांतपणे आणि दुःखी मनाने सांगत होती. वनिता म्हणाली, पण आई, वहिनी असं कसं करू शकते? तिला तुझ्यासोबत राहायला काय अडचण आहे? तू तर तिची किती काळजी घेतेस. तिला तुमच्यापासून वेगळं राहायचं का सुचलंय? तिची आई म्हणाली, वनिता, अगं तिला काहीतरी खटकलं असणार, आमच्याकडून काहीतरी कमी पडलं असणार, नाहीतर ती कशाला अशी वेगळी राहायची बोलली असती. आता तुझंच बघ ना, तुझ्या सासू सासऱ्यांची तू एकुलती एक सून आहेस. तुझ्या सासू सासऱ्यांना म्हातारपणी 2 वेळची भाकरी खायला घालायला दुसरं कोणीच नाही. तरीसुद्धा तुझ्या बिचाऱ्या सासूला तर म्हातारपणी सुद्धा स्वतःसाठी जेवण बनवावं लागत आहे आणि तिच्या म्हाताऱ्या नवऱ्याला करून द्यावं लागत आहे. मला तर त्यांच्यात सुद्धा काहीच वाईटपणा दिसत नाही, पण तुला मात्र त्यांचा स्वभाव समजत नाही. तुझी सासू देखील बिचारी तुझी किती काळजी घ्यायची. आता जर तूच तुझ्या सासू सासऱ्यांसोबत असं वागत असशील तर मग तुझी वहिनी तरी का नाही अशी वागणार? कारण कितीही झालं तरी तुम्ही सगळेजण एकाच जनरेशनचे आहात. वनिता आईकडून आपल्याबद्दल ऐकून चिडून म्हणाली, आई, तू माझ्या सासूबद्दल तर बोलूच नकोस. अगं, त्या सारख्या सारख्या मला प्रत्येक गोष्टीत बोलतात आणि सासरे देखील प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतात. मला तर हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं, म्हणून मग मी हा निर्णय घेतला. पण मला तर पूर्ण खात्री आहे की तू आणि बाबा तर असं मुळीच वागत नसणार. वनिताची आई म्हणाली, आता बाळा, कुणाच्या बुद्धीबद्दल आपण काय बोलणार? आता सुनबाईला माझ्या आणि ह्यांच्या वागण्यात काहीतरी कमी वाटली असणार. आता नवीन नवीन लग्न करून मुलगी घरात आल्यावर तिला या घरातले संस्कार आणि नियम शिकवण्यासाठी सांगावे तर लागणारच. त्यात आजकालच्या मुलांना जर ते नाक खुपसणं वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीला आपण तरी काय करणार? आमच्या काळात तर सासवासारख्या प्रत्येक गोष्टीवर घालून पाडून बोलायच्या, टोचून बोलायच्या, टोमणे मारायच्या, पण आम्ही मात्र त्यांच्यासमोर तोंड देखील उघडू शकत नव्हतो आणि फारच झाले तर अगदी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडून घ्यायचो. पण आजकाल मात्र सासू जरा काही बोलली की सुना लगेच ताणून धरतात आणि वेगळं राहायचा निर्णय घेतात. सोबतच त्या मुलाला देखील असं करायला भाग पाडतात. आता तूच बघ ना, जावई बापूंना तू सामदाम दंडभेद सगळी हत्यार वापरून त्यांना वेगळं राहायला भाग पाडलंस. ते तर किती साधे सरळ आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक आहेत, तरीसुद्धा ते तुझ्या शब्दांच्या बाहेर गेले नाहीत. माझ्याजवळ माझ्या मनातलं बोलायला ऐकायला कमीत कमी तू तरी आहेस ग. पण तुझ्या सासूला तर ती सुद्धा सोय नाही. मग तिने तिच्या मनातल्या भावना कोणाला सांगायच्या? असं बोलता बोलता वनिताची आई वनिताच्या सासूचं दुःख समजून तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि तिचा आवाज थोडा खाली गेला. वनिता म्हणाली, मला माफ कर आई, आज माझ्या आईवर ही वेळ आली तेव्हा कुठे जाऊन मला याची जाणीव झाली. जेव्हा मी तिथे जाईन आणि वहिनीला वेगळा स्वयंपाक करताना बघीन तेव्हा मला देखील किती वाईट वाटेल. दादासुद्धा आमच्याशी तेवढ्या आपुलकीने नाही बोलणार. असं बोलता बोलता तिचेही डोळे भरून आले. तिची आई म्हणाली, मी सुद्धा तुला याच गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत असते की आज तू जे काही तुझ्या सासू सासऱ्यांसोबत करत आहेस तेच उद्या तुझी मुलं तुझ्यासोबत करणार. कारण ती मुलं त्यांच्या आईकडूनच ते संस्कार घेणार ना. मग हा तर सृष्टीचा नियम आहे की जे पेराल तेच उगवणार आहे. वनिताला आता तिची चूक कळली होती. ती म्हणाली, आई, मी आजच माझ्या सासू आणि सासऱ्यांची माफी मागेन आणि माझ्या नवऱ्याची सुद्धा, कारण मीच त्यांना जबरदस्ती वेगळी चूल मांडायला भाग पाडलं होतं. माझे सासू सासरे खरंच खूप चांगले आहेत, ते मला नक्कीच माफ करतील. देव करो आणि वहिनीला सुद्धा अशीच सुबुद्धी मिळावी. आई, तू काळजी करू नकोस, मी लवकरच तिकडे येऊन वहिनीला समजावून सांगेन की खरंच आई खूप चांगली आहे. प्लीज तिला म्हातारपणी जेवण बनवायचा त्रास देऊ नका. आता वनिताला खरोखर रडू येत होतं.
कारण तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं की तिने जे तिच्या सासू सासऱ्यांसोबत केलं तेच आज तिची वहिनी तिच्या आईवडिलांची करत होती आणि त्यात ती काहीच करू शकत नव्हती. पण कमीत कमी ती या परिस्थितीतून शिकून तिच्या सासू सासऱ्यांशी नीट वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला आता याची जाणीव झाली होती की प्रत्येक वेळी तिचे सासू सासरे तिला काही ना काही शिकवण्यासाठीच बोलत होते, पण ती मात्र त्याला नाक खुपसणे असंच समजत आली होती आणि त्यामुळे ती त्यांच्यावर कायम चिडायची. पण आता ही चूक ती पुन्हा कधीच करणार नाही, कारण आई वडिलांपासून वेगळं राहून आणि जेवून वनिताचा नवरा देखील दुःखी राहत होता. वनिताची आई तिला म्हणाली, देव करो आणि असेच घडो. तुझ्या बहिणीला सुबुद्धी देणारा कोणीतरी मिळावा. आणि हो, तुझे सासू सासरे तर खूप मोठ्या मनाचे आहेत, कारण त्यांनी आजपर्यंत कधीच तुझ्या चुकीच्या वागण्याचं आम्हाला काहीच सांगितलं नाही. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर तुझ्या चुकांसाठी आम्हाला बरीच बोलणी ऐकवली असती, पण ते मात्र कधीच काही बोलले नाहीत. एवढं बोलून तिच्या आईने दुःखी मनाने फोन ठेवला. इकडे वनिता तिच्या सासू सासऱ्यांची आणि नवऱ्याची माफी मागायला निघाली. ती म्हणाली, आई पप्पा मला माफ करा. मी खरंच खूप मोठी चूक केली की तुम्हाला तुमच्या मुलापासून वेगळं केलं, पण आता मी ती चूक सुधारणार आहे. जी चूक मी केली तेच आता माझ्या आई वडिलांसोबत होतंय, पण आज बहुतेक त्यानिमित्तानेच देवाने माझे डोळे उघडले. आजपासून मी आपल्या जुन्या किचनमध्येच आपल्या सगळ्यांचा एकत्र स्वयंपाक बनवीन आणि माझ्याकडून काही चुकलंच तर बिनधास्त मला सांगत जा. मी वाईट वाटून घेणार नाही. असे म्हणत वनिता तिच्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागली. तिचे सासरे आपला चष्मा काढून डोळे पुसत म्हणाले, काही विशेष घडलंय का सुनबाई? वनिता म्हणाली, हो पप्पा, आज खरंच माझ्या डोळ्यावर असलेला पडदा कायमचा दूर झाला. एक एक करत तिने आपल्या सासूला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिला अजून भरून आलं. वनिताची सासू तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, असू दे बाळा, जर तुला तुझी चूक कळाली आहे तर चांगलीच गोष्ट आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या बहिणीला मी समजावून सांगेन. वनिता हे ऐकून खूप आनंदित झाली आणि म्हणाली, खरंच काही तुम्ही बोलाल? तिची सासू समजूतदारपणे म्हणाली, हो बाळा. आता त्या घरातून दुःखाचे सावट जाऊन पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार झाले.